ओके. हॅलो. आता आपला पुढचा जो टॉपिक आपण घेतो आहे ते आहे इयत्ता 9वीचं विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील हा चॅप्टर 8 धडा 8वा आहे. ते आहे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. ठीक आहे. तर इथे बघा तुम्हाला उपयुक्त आणि उपद्रवी. उपयुक्त लॅक्टोबॅसिलस, रायबोझियम आणि किन म्हणजे ईस्ट, आणि उपद्रवी क्लॉस्ट्रिडियम व इतर सूक्ष्मजीव. तर पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे सूक्ष्मजीव म्हणजेच काय असतात. ठीक आहे. जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, जे आपल्याला फक्त मायक्रोस्कोपच्या खाली दिसतात, अशा जीवांना, सजीवांना आपण म्हणतो सूक्ष्मजीव. आणि हे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही का? कारण की आपल्या उघड्या डोळ्यांना 100 मायक्रोमीटरपेक्षा जे पण कमी आकार असेल असं भाग आपल्याला दिसत नाही. तर सूक्ष्मजीवांचा आकार हा 100 मायक्रोमीटरपेक्षा कसं असतं, कमी असतो. ठीक आहे. आणि हे आपल्या सर्वत्र अवतीभोवती राहतात. हे तुम्हाला सगळे जमिनीवर, मृदेवर, पानांवर, फळांवर काही, ठीक आहे, इवन आपल्या शरीरामध्ये पण सूक्ष्मजीव राहत असतात. ठीक आहे. तर सूक्ष्मजीव हे बघा सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही, पण अवतीभोवती सर्वत्र असतात. आणि दुसरं की आपल्या दैनंदिन जीवनाचा या विविध सूक्ष्मजीवांशी संबंध आहे. काय संबंध आहे आता आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आपण इथे बघणार आता उपयुक्त सूक्ष्मजीव. ओके. उपयुक्त सूक्ष्मजीव युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर पहिला आपण घेणार आहे लॅक्टोबॅसिलस. ठीक आहे. आता लॅक्टोबॅसिलस हे आपण जेव्हा बघतो की इथे बघणार, हा पॉईंट तुम्हाला काही महत्त्वाचा नाही आहे. इथे लॅक्टोबॅसिलाय हे विन ऑक्सी जीवाणू आहे. पहिले तर लक्षात ठेवा, लॅक्टोबॅसिलाय आलं म्हणजे हे काय आहे, जीवाणू आहेत. ओके. हे लक्षात ठेवणार तुम्ही की सूक्ष्मजीव हे बघा जीवाणू आहेत, विषाणू आहेत, काही आदिजीव प्रोटोझोआ आहेत, है ना, काही कृमी, हे काय आहे, सूक्ष्मजीव आहेत. तर आता आपण जे बोलतोय हे जीवाणूबद्दल. तर लॅक्टोबॅसिलस हे काय आहे, जीवाणू आहेत. ठीक आहे. आणि यांचा आकार बघणार कसा आहे, दंडाकृती. कसा आहे, दंडाकृती आहे, म्हणून याला काय शब्द वापरतात, बॅसिलस. काय शब्द वापरतात, बॅसिलस. आणि म्हणून इथे काय आहे, लॅक्टोबॅसिलाय. ओके. लॅक्टोबॅसिलाय हे विन ऑक्सी जीवाणू आहे, म्हणजेच ऑक्सिजन शिवाय ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. आलं लक्षात. ओके. तर हे विन ऑक्सी आहे. ओके. आता पुढे जाणार आपण की इथे बघणार आता दुधापासून दही कसे तयार करतात. ठीक आहे. आता इथे बघणार लॅक्टोबॅसिलाय जीवाणू दुधातील लॅक्टोज, दुधामध्ये कोणती शुगर असते, लॅक्टोज शर्करा असते, यांची किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. ठीक आहे. आता इथे पॉईंट लक्षात ठेवायचं की किण्वन म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो फर्मेंटेशन. ओके. फर्मेंटेशन म्हणजेच, किण्वन म्हणजेच काय आहे, सूक्ष्मजीवद्वारे एका कार्बनी पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये केलं जाते. आणि या रूपांतर करत असताना मोठ्या प्रमाणात CO2 तयार होतो, काही ऊर्जा तयार होत असते. यालाच आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन, किण्वन. ठीक आहे. तर लॅक्टोबॅसिला हा जो असतो हा काय करतो, दुधात ज्या वेळेस आपण हे लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू कधी टाकले तर हे काय करणार, दुधामध्ये कोणती शुगर असते, लॅक्टोज शुगर असते. ठीक आहे. या लॅक्टोज शुगरचं रूपांतर आता ते काय करतात, किण्वन प्रक्रियेद्वारे कोणामध्ये करून टाकतात, लॅक्टिक ॲसिडमध्ये, लॅक्टिक आम्लमध्ये रूपांतर करतात. यामुळे दुधाचा सामूक कमी होतो, pH काय होतो, ॲसिडमध्ये झालं ना, तर pH कमी होतो व दुधातील प्रथिनांचे क्लथन, कोॲग्युलेशन, त्याला आपण काय म्हणतो, इथे शब्द लक्षात ठेवायचा, क्लथन, कोॲग्युलेशन होतो. त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळी होतात. यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. ओके. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो, कारण हे ॲसिड होतं ना. लॅक्टिक शुगरचं रूपांतर कशामध्ये झालं, आपण इथे पहिलं वाक्य ॲसिडमध्ये. ठीक आहे. लॅक्टिक ॲसिडमुळे दह्याला काय होतो, मग आंबट स्वाद येतो. pH पण कमी झालेला आहे. ठीक आहे. त्या सामूक कमी असल्यामुळे दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो. ॲसिडिक असल्यामुळे जे पण दुधात इतर हानिकारक अजून जीवाणू असतील तर ते पण नष्ट होऊन जातात. ओके. तर हे लक्षात ठेवणार तुम्ही. तर कधी तुम्हाला विचारलं की दुधाचं दही होत असताना काय रूपांतर होतं, तर लॅक्टोज शर्करेचं रूपांतर कशात होतं, लॅक्टिक ॲसिडमध्ये. pH कसं असतं, दहीचं pH कसं असतो, कमी असतो, कारण ॲसिडिक आहे ना. ओके. आणि याच्याचमुळे काय होतं, मग कोॲग्युलेशन, क्लथ होतं, यालाच आपण म्हणतो दही. ओके. आता पुढे येणार आपण प्रोबायोटिक. हे बघा, प्रोबायोटिक म्हणजे याकूट, शिल्पा शेट्टीची ॲड येते बघा याकूटबद्दल, तिथे काय आहे, प्रोबायोटिक. हल्ली लोकप्रिय झालेलं प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ नेमके काय आहेत. अशा पदार्थात लॅक्टोबॅसिलाय सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरले असतात. असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याकारण हे सूक्ष्मजीव अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियम, कोणाला, अन्नमार्गातील
क्लोस्ट्रिडियम सारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवतात. तर हा पॉईंट लक्षात ठेवणार, कारण हे करंटमध्ये पण तुम्ही घेऊ शकता, ॲडव्हर्टाईज येते. आणि हे काय आहे, ट्रेंड चालला आहे ना आता प्रोबायोटिक्सचा, तर हा लक्षात ठेवा. तर प्रोबायोटिक म्हणजेच काय आहे की याच्यामध्ये कसलं प्रमाण असतं आहे जास्त, लॅक्टोबॅसिलसचं. आणि हे लॅक्टोबॅसिलस काय करतात, आपल्या शरीरातले क्लोस्ट्रिडियम, आपल्या अन्नमार्गात असतात हे क्लोस्ट्रिडियम, यांना नष्ट करतात. कारण क्लोस्ट्रिडियम हे हानिकारक जीवाणू आहेत, हे पुढे येणारच आहे आपल्याला. ओके, ते हे झालं. म्हणून आपल्याला बघा, ज्यावेळेस पोटासाठी किंवा तुम्हाला अपचन होत असेल, लूज मोशन झाले असतील, तर डॉक्टर युजली किंवा आपल्या घरातले मोठे आपल्याला काय घ्यायला सांगतात, दही किंवा ताक घ्यायला सांगतात. का, कारण दही आणि ताक हे चांगले बॅक्टेरियाज असतात, लॅक्टोबॅसिलस, आणि त्याच्यामुळे आपल्या पोट खराब झालेलं चांगला होतो. ओके, आता पुढे जाणार आपण पुढच्या टॉपिक याला. ओके, आता लॅक्टोबॅसिलस जीवाणूंचा उपयोग कुठे कुठे होतो. दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वन प्रक्रियेने मिळतात, फर्मेंटेशनने. ठीक आहे, दूध, दही, ताक हे आपल्याला माहिती आहे, तूप, चीज, इवन श्रीखंड पण. ठीक आहे, तर हे कशामुळे, दुधाच्या किण्वन प्रक्रियेमुळे. ओके, सिडार, कोको, भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिला किण्वन प्रक्रिया उपयुक्त आहे. हा पॉईंट पण लक्षात ठेवणार. ओके, ॲपल सिडार माहिती आहे, कोको हे ड्रिंक्स टाईप आहे. ॲपल सिडार हे ॲपल जे असतात ना, सफरचंदवर फर्मेंटेशन किण्वन प्रक्रिया केली जाते. काय वापरतात, कोणतं हे वापरतात, लॅक्टोबॅसिलस किंवा अजून सॅक्रोमायसिस सिरिविसिए हा पण सूक्ष्मजीव वापरला जातो. आणि मग त्या किण्वन प्रक्रियेतनं सफरचंदपासून काय तयार होतो, सिडार. ओके, पुढे आता पचन संस्थेच्या कार्यात बिघड झाल्यास लॅक्टोबॅसिला व इतर काही सूक्ष्मजीव रोगास एकत्रपणे देऊन उपचार करतात. ओके, याची पुड्या पण येतात, मग ते पाण्यात विरघळून घ्यावी लागते. गाई म्हशींना दिले जाणारे आंबोन म्हणजेच लॅक्टोबॅसिला मदतीने आंबवलेले अन्न असते. ओके, मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवतात, त्यांना लॅक्टोबॅसिला किण्वन प्रक्रिया वापरली जाते. ओके, तर इथे पॉईंट लक्षात ठेवणार तुम्ही सिडारबद्दल आणि हे मध्य अर्क आणि पाव बनवताना, कारण हे पुढे अजून एक सूक्ष्मजीव येणार आहे, सॅक्रोमायसिस सिरिविसिए, ते पण उपयोगी आहे. मध्य अर्क म्हणजेच बेवरेजेस आणि पाव बनवण्यासाठी. लॅक्टोबॅसिलस एक लक्षात ठेवायचं आणि सॅक्रोमायसिस सिरिविसिए. ओके, आता पुढे. ओके, आता दुसरा जो जीवाणू आपल्याला घ्यायचा आहे ते आहे रायझोबियम. काय आहे हा, सजीवी सिम्बायोटिक बॅक्टेरिया, रायझोबियम. सिम्बायोटिक म्हणजेच काय, हा अजून कोणाची तरी मदत घेतो आहे. हे दोघं जण काय करतात, ज्याचे दोघं एकदम व्यवस्थित एकमेकांना मदत करत असतात, याला आपण म्हणतो सिम्बायोटिक, सहजीवी. ओके, आता बघणार तुम्ही, मेथी, शेंगदाणे, सोयाबीन किंवा अन्य कोणत्याही कडधान्य रोपटे घेऊन 3 ते 5% हायड्रोजन पेरॉक्साईड द्रावण निर्जंतुक करा. ओके, प्रोसेस दिली आहे. ओके, इथे पुढे बघणार आता आपण. नंतर 70% इथाइल अल्कोहोलच्या द्रावणात 4-5 मिनिटं ठेवा. निर्जंतुक पाण्यात स्वच्छ करून गाठी अतिशय पातळ काप करा. एक चांगला काप सॅफ्रनिन द्रावणात 2-3 मिनिटं ठेवा. काचपट्टीत काप ठेवून आहे. इथे तुम्हाला ही काहीच गरज नाही आहे. गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जीव रायझोबियम आहे. काय आहे हे, रायझोबियम. तर रायझोबियमचं ज्यावेळेस आपल्याला बघायचं आहे, तर ते कसे दिसतात, ह्याच्या खाली मायक्रोस्कोपच्या खाली दंडकार आकारचे, म्हणजेच हा आकार आहे. याला आपण बॅसिलस पण म्हणू शकतो. ज्यावेळेस रोड शेप ह्या आकार असतो, दंडाकृती, तर याला बायोलॉजीमध्ये बॅसिलस म्हणतात. काय म्हणतात, बॅसिलस. पण इथे आपण डायरेक्ट रायझोबियम वापरतोय. हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला कडधान्याच्या मुळावरील गाठी शोधाव्या लागल्या. त्या वनस्पती रायझोबियमचा उपयोग होत असेल की अपाय. म्हणजे आपण काय केलं, रायझोबियम आपल्याला ज्यावेळेस मायक्रोस्कोप खाली बघायचं होतं, तर आपण जे पण वरती जे आपण पिकं बघितली आहे ना, काय काय पिकं बघितली, मेथी, शेंगदाणा, सोयाबीन, हे ते हे काय होती, कडधान्य पिकं होती. यातल्या मुळांमधनं आपण काय केलं, ते काढलं आणि ते मायक्रोस्कोप खाली बघितलं. तर इथे आपल्याला रायझोबियम हा त्यांच्यासाठी उपयुक्त होता की नाही होता हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर इथे पुढच्या याच्यात जाणार आपण. आता काय आहे रायझोबियम, भूमिका व महत्त्व. मुळावरील गाठीत राहणारे रायझोबियम त्या रोपट्याला नायट्राइट्स तसेच अमिनो आम्ल पुरवतात व त्याबद्दल रोपट्याकडून कार्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळवतात. अशा प्रकारे परस्परांना फायदा ठरणाऱ्या नात्याला सहजीव
म्हणतात. आत्ताच मी सांगितलं की सिम्बायोटिक म्हणजेच काय असतं, दोघं एकमेकांना मदत करत असतात आणि अशा पद्धतीने ते राहत असतात. तर इथे दोन कोण आहे, एक तर मुळांवरली गाठी आणि दुसरं म्हणजेच रायझोबियम. मुळावरली गाठी म्हणजेच काय, वनस्पतीचा एक भाग आणि रायझोबियम. तर रायझोबियम काय करतो, मुळांना काय मदत करतो बघा. नायट्रोजन 78% आहे वातावरणामध्ये, पण हा नायट्रोजन वनस्पती वापरू शकत नाही. यांचं आपल्याला काही संयुगे तयार करावे लागतात नायट्रोजनचे. तर हे वातावरणातील नायट्रोजनचे संयुगे तयार करण्यासाठी कोण मदत करतो, रायझोबियम. म्हणून या रायझोबियमला आपण काय म्हणतो, नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. ठीक आहे, नायट्रोजन स्थिर करणारे बॅक्टेरिया. तर हे रायझोबियम काय करतो, नायट्रोजनचं रूपांतर कशात करतो, नायट्रेट्स आणि नायट्रेट्समध्ये करतो आणि मग अमिनो ॲसिड्स मध्ये, तसेच ॲमिनो आम्ल म्हणजेच काय, प्रोटीन्स. हे तयार करण्यासाठी याचीच गरज असते रोपट्यांमध्ये किंवा कडधान्यांमध्ये. ओके, आणि बघा रायझोबियम वनस्पतीला नायट्रोजन पुरवत आहे, नायट्रोजन. पण रोपटं म्हणजेच रोप जो आहे ज्याच्या मुळांवर तो आपला रायझोबियम राहत आहे, तो रोप त्याला काय देत आहे, त्या बदलात ऊर्जा, एनर्जी, अन्न देत आहे. ते कोणत्या स्वरूपात, कार्बोदकेच्या स्वरूपात. कारण हे जे रायझोबियम हे जीवाणू स्वतःचं अन्न तयार करत नाही, हे कोणाकडनं घेत आहे आता, वनस्पतीच्या मुळाकडनं. तर अशा प्रकारे हे दोघं एकमेकांना फायदेशीर ठरत असतात. रायझोबियम हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे बनवतात, पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य असं शेंबावर्गीय वनस्पती यजमान म्हणून गरज असते. कोणाची गरज असते, होस्ट म्हणून ते कोणाचा वापर करतात, शेंगावर्गीय वनस्पतींचा. रायझोबियमनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळे डाळी, कडधान्य, प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतो. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला अमायनो ॲसिड्स तयार होतात. तर अमायनो ॲसिड्सची चेन म्हणजेच काय, प्रथिन. तर हे जे पण रायझोबियम आहे हे त्याला मदत करत असतात. ओके, आता पुढच्या पॉईंटला जाऊयात. कडधान्य पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपटे काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूचे प्रमाण कायम राखले जाते. रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचा दुष्परिणाम टाळले जातात. खतांसाठीचा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्याला फायदा होतो. म्हणजे हा आपल्याला उपयोगी बॅक्टेरिया आहे. आता इथे बघणार आपण, हा टेबल बघणार आहे. हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियम युक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात. या पद्धतीला रायझोबियम लसीकरण म्हणतात. काय म्हणतात, रायझोबियम लसीकरण. आता आपण काय केलं आहे, हे रायझोबियम तयार ऑलरेडी बायोटेक्नॉलॉजीच्या प्रक्रियेद्वारे आपण मोठ्या प्रमाणात तयार करतो. ठीक आहे, यांची प्रक्रिया आपण कोणांवर करतो, बियांवर करतो. जे आपल्याला पेरणी करायची आहे तर याला आपण म्हणतो रायझोबियम लसीकरण. हा प्रयोग कडधान्याबरोबर तृणधान्य व इतर पिकांनाही नायट्रोजन पुरवठा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तर हे इम्पॉर्टंट आहे, काय आहे, नायट्रोजन लसीकरण हे. ओके, सो आता कळलं तुम्हाला रायझोबियम हा कसा राहतो, सजीवी सिम्बायोटिक रिलेशनमध्ये राहतो आणि हा कडधान्याच्या रूपांना खूप मदतशीर ठरतो हा जीवाणू. ओके, आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. किनव, ईस्ट. ठीक आहे, आता किनव काय आहे आपण बघणार. आता इथे बघा, किनवचा एक तुम्हाला आकार दिसतो आहे. कसं आहे किनव, गोल असा दिसतोय तुम्हाला. येस, आता पुढे जाणार, हे काही गरज नाही इकडचं हे बघायचं, हे काही इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी. ठीक आहे, आता डायरेक्ट आपण या किनव जे आहेत यांचं प्रजनन अलैंगिक पद्धतीने मुकुलायन म्हणतात. यांच्यामध्ये जो पण रिप्रोडक्शन होतो, किनव म्हणजेच काय, याला आपण म्हणतो ईस्ट. काय म्हणतो, ईस्ट. हे पण सूक्ष्मजीव आहेत. ओके, तर हे जेव्हा यांच्यामध्ये जो रिप्रोडक्शन आहे ते कोणत्या पद्धतीने होतो, अलैंगिक, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतो. आणि ती असेक्शुअल रिप्रोडक्शनची पद्धत ज्याला आपण म्हणतो बडिंग. काय म्हणतो, बडिंग. ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. परपोषी आहे कारण की हा पण स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. ईस्ट, किनव हा दुसऱ्या पदार्थांवर जगतो आणि तो काय करत असतो, मग काय म्हणतात, स्वतःचं दुसऱ्या पदार्थावरनं अन्न घेत असतो. म्हणून याला आपण म्हणतो परपोषी. ठीक आहे, हेटेरोट्रॉप. ओके, आणि इथे लक्षात ठेवणार कलिकायन. कलिकायन म्हणजेच काय आहे, इथे तुम्हाला एक दिलेले आहे डायग्राम, याला आपण एक्सप्लेन करूयात. ही बघा, ही ईस्ट
आता ही पहिले ईस्टची अशी पेशी असणार आहे, ठीक आहे, ही गोल आहे टोटल, ठीक आहे. कालांतराने मग काय होतं की हे बघा, आता पहिले याचे आपण अंगक बघून घेऊया. हे आहे केंद्रक, हे आहे पेशीद्रव्य, पेशीभित्तिका आणि हे कलिका म्हणजेच हे बळ तयार झालं आहे. पूर्वी हे काय होतं, अशा पद्धतीचं होतं हे, ठीक आहे. आता हळूहळू ते काय व्हायला लागते, अशा आकार प्राप्त करते, म्हणजे जे आता आपल्या डायग्राममध्ये दिला आहे, ठीक आहे. आणि मग नंतर हे दोघं भाग एकमेकांना जोडले जातात आणि हा जो भाग आहे हा काय होतो, मुख्य जो आपला ईस्ट आहे, किनव आहे, याच्यापासून हा वेगळा भाग निघतो आणि हा जो भाग बाहेर निघाला आहे, हा भाग हा आता काय होणार आहे, याची स्वतःची एक वाढ होणार आणि एक नवीन ईस्ट तयार होणार, किनव तयार होणार. तर याला आपण काय म्हणतो, बडिंग, कलिकायन. एक कळी तयार होते ना, ही कळी तयार होत आहे बघा. हा बाहेर जो पोट्रिडेड भाग आहे आणि ही बाहेर एक पॅरेंटपासून बाहेर पडतो, निघतो आणि मग स्वतः जगू लागतो. आलं लक्षात. आणि याच्यात बघा एकच पॅरेंट लागला ना, एकच किनवपासून काय झालं, एक दुसरं किनव तयार झालं आहे, म्हणून याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. आता पुढे बघणार, ईस्ट हे एक पेशीय कवक असून, एक पेशी म्हणजे युनिसेल्युलर असून त्याच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहे. ईस्टची पेशी दृश्य केंद्रकी प्रकारची असते. दृश्य केंद्रकी म्हणजेच काय, युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजेच याच्या पेशीमध्ये प्रत्येक अंगके आणि न्यूक्लियस केंद्रक असतो, हा कसा असतो, विकसित असतो, ठीक आहे. आता आपण इथे बघा, वरील प्रयोगात साखरेच्या कार्बनी पदार्थामुळे ईस्टची वाढ होते व प्रजनन जलद गतीने होते. कारण आपण एक वरच्या एक्सपेरिमेंट काय होतं की साखरेचा पाण्यामध्ये आपण ईस्ट टाकले होते. साखर म्हणजेच काय, एक प्रकारचं कार्बन आहे, ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स, कार्बन आहे. मग कार्बनमुळे काय झालं, आपण जसं आत्ताच बघितलं, ईस्ट हे स्वयंपोषी नाही आहे, परपोषी आहे. तर यांना तिथे काय होतं, रेडीमेड फूड मिळत होतं, त्याच्यामुळे यांची वाढ जास्त फटाफट झाली. आणि त्यांची वाढ झाली म्हणजेच काय आहे, फर्टिलायझेशन बडिंग पद्धतीने झालं आणि अनेक काय झाले, मग ईस्ट किण्वांची संख्या तिथे वाढली. स्वतःचे पोषण करताना ईस्ट पेशी द्रावणातील कार्बोदकेचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो, किण्वन म्हणतो. ओके. आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ओके. आता याला आपण बोलूयात. किण्व जे आहेत आपण आत्ताच बघितले, हे स्वतःचं अन्न तयार करत नाही, तर ते हे काय करतात, कार्बोदकेचे रूपांतर कशामध्ये करून टाकतात, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात आणि ह्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणतो, किण्व म्हणतो. ओके. तर फर्मेंटेशनसाठी आपण एक लॅक्टोबॅसिलस बघितला आणि दुसरा आता आपण बघत आहे ईस्ट. हे पण कशासाठी उपयोगी पडतो, किण्वन ह्या प्रक्रियेसाठी. ओके. पाव कसं बनवतात, ईस्टचा प्रयोग आपण बाटलीमध्ये जे द्रावण बनवले होते त्याचा वापर करून पाव कसा बनवता येईल याची माहिती मिळवा व कृती करून तयार करा. पाव जाळीदार कसा झाला याची कारणं शोधा व लिहा. ओके. आता पाव म्हणजेच काय, आपलं पीठ, ठीक आहे. पीठ म्हणजेच काय, कार्बोहायड्रेट. आता सायन्सच्या भाषेमध्ये कार्बोहायड्रेट्स या पीठामध्ये कोणाची प्रक्रिया केली जाते, किण्वची. ईस्ट टाकला जातो, ठीक आहे, किण्व टाकला जातो. आता ईस्ट काय करतो, या कार्बोहायड्रेटमधनं अन्न तयार करतो, ठीक आहे. आता या कार्बोहायड्रेटचं तो विघटन करून आणतो आणि काय तयार करतो, मग कार्बन डायऑक्साईड आणि थोड्या प्रमाणात अल्कोहोल. काय तयार करतो, कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल. CO2 तयार होतोय. हा जो गॅस आहे त्याच्यामुळे काय होतो की आपला जो पाव असतो हा काय असतो, जाळीदार बनतो. आणि बघा, पावाला, ब्रेडला अशी एक विशिष्ट अल्कोहोलिक स्मेल असते. तर का, कारण की या किण्वन प्रक्रियेद्वारे काय होत असतो, एक अल्कोहोल कमी प्रमाणात तयार होतो, म्हणून त्याला तसा एक वास असतो. ओके. आता पुढे आता बघा, साखर कारखान्यात जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादनही केले जाते. ऊसाच्या रसाची मळी निघते, तिच्यापासून भरपूर प्रमाणात कार्बोदके असतात. मळीमध्ये सॅक्रोमायसिस, किण्व, काय म्हणते मी, सॅक्रोमायसिस, हा पाठ करून ठेवायचा, हा नाव मिळून तिचे किण्व केले जाते. ह्या प्रक्रियेत इथेनॉल म्हणजे C2H5OH अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन, तर इस्टर व इतर अल्कोहोलचे उपउत्पादने मिळतात. ओके. आता पुढे, इथेनॉलपासून स्पिरिट, मद्य अर्क व इतर रसायने मिळतात. तसे इथेनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधन आहे. इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका, जव किंवा सातू अशा इतर धान्याचाही वापर केला
जातो. हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे की इथेनॉलसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर करतात. ते एक पॉईंट लक्षात ठेवायचं की कार्बोहायड्रेट रिच कार्बोदके समृद्ध पदार्थाचा उपयोग करता. दुसरं ऊसाची मळी, मका, जव आणि बार्ली हे पॉईंट लक्षात ठेवणं. या धान्याचा वापर करतात कोणाच्या उत्पादनासाठी? इथेनॉलच्या. द्राक्षाच्या रसात असलेल्या ग्लुकोज व फ्रुक्टोज शर्कराची ईस्टच्या मदतीने किण्वन केले जातं व मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवले जाते. तर इथे आपण बघा वाईन, मी सांगितलं मद्य अर्क तयार केलं जातं. ते द्राक्षे जे असतात, द्राक्षांची प्रक्रिया कोणत्या सूक्ष्मजीवाबरोबर? सॅक्रोमायसिस सीरिविसिए याच्याबरोबर केली जाते. आणि मग जो अल्कोहोल तयार होतो ह्या किण्वन प्रक्रियेत, त्यापासून मग काय तयार करतात? वाईन. काय तयार करतात? वाईन. ओके, तो हे खूप महत्त्वाचा आहे, हा पॉईंट लक्षात ठेवणार. आता इथे बघणार तुम्ही, भारतासह बऱ्याच देशामध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनात 10% इथेनॉलचं मिश्रण करणे सक्तीचे केले आहे. का? कारण की आपण आत्ताच इथे एक पॉईंट काय बघितलं होतं, एक मिनिट इथे दाखवते मी. इथेनॉल हा काय आहे? धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधन आहेत. तर हे 10% टाकलं जातं पेट्रोल डिझेलमध्ये. त्याच्यामुळे काय होणार की हा पर्यावरण स्नेही होणार, पोल्युशन जास्त होणार नाही. तसंच महाराष्ट्रात नाशिक व शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणावर का उभारले आहेत? का? कारण आपल्याला माहीत आहे नाशिक हा जिल्हा जो आहे द्राक्षासाठी खूप फेमस आहे. ठीक आहे, तर द्राक्षाबरोबर हे सूक्ष्मजीवांची प्रक्रिया करून मग वाईन बनवली जाते. ओके, गव्हाची चपाती फक्त फुगते, मात्र पाव हा जाळीदार, मऊ आणि पचायला हलका असतो. असे का? कारण की आपण गव्हाची प्रक्रिया सूक्ष्मजीवाबरोबर केलेली असते. तर तिथे किण्व प्रक्रिया होते, म्हणजेच फर्मेंटेशन. आणि त्याच्यामुळे फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये काय तयार होतो? कार्बन डायऑक्साईड. आणि या कार्बन डायऑक्साईड वायूमुळे काय होतो? हा ब्रेड काय होतो? जाळीदार बनतो. ठीक आहे, आणि फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये काय होतं? जे जटिल कार्बोहायड्रेट्स असतात हे सिम्पल कार्बोहायड्रेट्समध्ये रूपांतर होऊन जातं. ठीक आहे, म्हणून ते पचायला काय होतात? मग हलके जातात. क्लिअर? आता पुढे जैव उपचार, हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बायो रिमेडिएशन, पामतेल निर्मितीत म्हणजेच पाम ऑइल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, इतर काही औद्योगिक प्रक्रियामध्ये मुक्त होणारे जड धातू, क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका हे किण्व वापरतात. ठीक आहे, तर सॅक्रोमायसिस सीरिविसिए हे किण्व आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करतात. ठीक आहे, अल्केनवायरेक्स जीवाणूचा वापर करून समुद्रातील तेल गळती स्वच्छ केली जाते. हे बघा, हे तिघं लक्षात ठेवणार तुम्ही, तिघं नावं परत आपण अंडरलाईन करूयात. यारोविया लायपोलिटिका हे काय करत आहे? बघा, विषारी पदार्थ, औद्योगिक मुक्त होणारे जड पदार्थ आणि क्षार शोषून घेतात. सॅक्रोमायसिस सीरिविसिए काय शोषून घेते? आर्सेनिक. आणि अल्कॅन्युरोरेक्स हा काय शोषून घेतो? तेल गळतीचे स्वच्छ करतो. तर हे जोड्या लावामध्ये किंवा डायरेक्ट तुम्हाला स्टेट विचारला जाऊ शकतो. तर ज्यावेळेस बघा तुम्ही डिस्कशन ऐकणार आहात त्यावेळेस वही आणि पेन घेऊन ठेवा. आणि हे असे जे शब्द येतात हे फक्त नोट्स नाही काढायचे आहे, हे शब्द लिहित चला, जेणेकरून मग तुम्हाला पुढे सोपं जाणार. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे प्रतिजैविक. प्रतिजैविक म्हणजेच अँटीबायोटिक्स. आपण आजारी होतो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला जे टॅबलेट्स देतात इन्फेक्शन कमी करायसाठी, तर ते म्हणजेच काय असतात? प्रतिजैविक अँटीबायोटिक्स. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळालेली कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके होत. काय आहे अँटीबायोटिक्स? अंडरलाईन, सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणाऱ्या जीवाणू व कवकांपासून मिळणारी कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके. 20व्या शतकातील प्रतिजैविकामुळे औषध उपचारामध्ये क्रांती घडली. क्षय सारख्या रोगाचे तर आता काही देशापासून जवळजवळ निर्मूलन झाले आहे. ट्युबरक्युलोसिस, TB याच्या उपचारासाठी पण आपण काय वापरतो? अँटीबायोटिक्स. प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करतात. काही प्रतिजैविके आधी जीवांना नष्ट करू शकतात. बघा, आपल्या शरीरात बॅक्टेरिया हे जास्त तयार झाले म्हणून आपल्याला इन्फेक्शन झालेला असतो. ठीक आहे, मग या इन्फेक्शनला मारायसाठी किंवा यांची संख्या कमी करण्यासाठी आपण काय घेतो? अँटीबायोटिक्स. म्हणून त्याला शब्द काय आहे? अँटीबायोटिक्स. जीवाणू विरुद्ध असतात ते. काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी
ठरतात. अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे म्हणतात. उदाहरण ॲम्पिसिलिन, ॲमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन इत्यादी. म्हणजेच काय, एकच जी गोळी असणार आहे ती अनेक प्रकारच्या जीवाणूंना नष्ट करू शकते, म्हणून त्याला आपण म्हणतो ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर ते आहे, हे नावं लक्षात ठेवणार, ॲम्पिसिलिन, ॲमॉक्सिसिलिन आणि टेट्रासायक्लिन. तर काही जे असतात, ठीक आहे, हे काय करतात, फक्त स्पेसिफिक एकाच जीवाणूला मारतात, ते प्रतिजैविके, म्हणून त्याला आपण म्हणतो नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. ठीक आहे. तर बघा, जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्रप्रती नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरले जाते, जसं पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि एरिथ्रोमायसिन. ओके. तर हे पॉईंट लक्षात ठेवणार तुम्ही की ब्रॉड स्पेक्ट्रम कोणते आहे आणि नॅरो स्पेक्ट्रम कोणते आहे. ठीक आहे. तर हा पॉईंट लक्षात ठेवणार. आणि दुसरं एक की ब्रॉड स्पेक्ट्रम ज्यावेळेस तुम्हाला लक्षणं आहे की तुम्ही आजारी आहे, ताप येत आहे, पण तुम्हाला कळत नाही आहे का तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या सूक्ष्मजीवापासून इन्फेक्शन झालं आहे, त्यावेळेस कोणते दिले जातात, ब्रॉड स्पेक्ट्रम. आणि ज्यावेळेस तुम्हाला डॉक्टरांना कळून गेलं आहे की ह्या सूक्ष्मजीवापासून यांना आजार झाला असेल, तर त्यावेळेस कोणतं वापरतात, नॅरो स्पेक्ट्रम. ओके. आता पुणे येथे 1952 साली स्थापन झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ तसेच फुफ्फुसांचे विकार यावर संशोधन कार्य करत आहे. कोणाबरोबर सहकार्य आहे त्यांचं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. आणि कशावर संशोधन सुरू आहे, तापवर, गोवर, कावीळ आणि फुफ्फुस. ओके. पुढे आता, आणि ही संस्था कुठे आहे, पुण्यामध्ये. कधी तुम्हाला फक्त संस्था विचारली की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे, तर ते आहे पुण्यात. ओके. आता पुढे पेनिसिलिन. पेनिसिलिन हे काय आहे, प्रतिजैवक अँटीबायोटिक. पेनिसिलियम ह्या कवकापासून मिळणारा प्रतिजैवकांचा गट असून स्टेफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातींच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यात त्यावर वापर होतो. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूमुळे होणारा संसर्ग तसेच निमोनिया, स्कारलेट फिवर यावर उपचार करण्यासाठी पेनिसिलिनयुक्त औषधे उपयुक्त आहे. ओके. तर पेनिसिलिन हे जे पण अँटीबायोटिक आहे हे कशापासून बनलेलं आहे, पेनिसिलियम ह्या कवकापासून. कोणत्या कवकापासून बनलेलं आहे, कवक म्हणजेच काय, फंगस, त्याच्यापासून पेनिसिलियम ह्यापासून बनलेला आहे. ओके. आणि ह्यात कशासाठी वापरत होतो, नाक, कान, घसा किंवा ताप, न्यूमोनिया असेल तर ह्या आजारांसाठी ह्या औषधांचा वापर केला जातो. ओके. पुढे आता परिचय शास्त्रज्ञाचा. सेंट मॅरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग, काय नाव होतं त्यांचं, अलेक्झांडर फ्लेमिंग, यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या बशीमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जीवाणूंची व बुरशींची वाढ केली होती. 3 सप्टेंबर 1928 रोजी फ्लेमिंग जेव्हा स्टेफायलोकोकस जीवाणूंचे निरीक्षण करत होते तेव्हा एका बशीत त्यांना विलक्षण गोष्ट दिसली. त्या बशीत बुरशीचे टिपके वाढले होते, पण त्या टिपक्यांभोवती जागा मात्र स्वच्छ झाली होती, म्हणजेच जीवाणू चक्क नष्ट झाली होती. ही बुरशी म्हणजेच पेनिसिलियम होय आणि तिच्यातील स्त्रवामुळेच जीवाणू नष्ट झाले होते, हे त्यांनी अधिक अभ्यासातून सिद्ध केले. ओके. अशा प्रकारे एक अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविक पेनिसिलिन जन्माला आले होते आणि असाध्य रोगांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पाया रचला गेला. आपले जीव वाचवणाऱ्या प्रतिजैवकाचे संशोधक म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या कायम ऋणात राहायला हवे नाही का. येस. तर हु इज द फादर ऑफ अँटीबायोटिक्स किंवा कोणी शोध लावलं होतं याचं, तर ते होते अलेक्झांडर फ्लेमिंग. ओके. तर आणि अभ्यास करत होते ते कोणत्या जीवाणूचा अभ्यास करत होते ते, तर स्टेफायलोकोकस. कोणत्या जीवाणूचं, स्टेफायलोकोकस. ओके. आता इथे हे आहेत आपले अलेक्झांडर फ्लेमिंग, यांनीच कशाचा शोध लावला होता, अँटीबायोटिक्सचा. ओके. आता पुढे, मुंगे आपल्या वारुळात बुरशी वाढून तिच्यापासून अन्न मिळवतात, तर काही जातींचे भुंगे व कीटक झाडांच्या खोडावर आलेल्या बुरशीमध्ये अंडी घालून आळ्यांच्या अन्नाची सोय करून
ठेवतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे ना, एक जनरल अवेअरनेस म्हणून लक्षात ठेवा. ओके, आता पुढचं उपद्रवी सूक्ष्मजीव, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हार्मफुल म्हणजे जे आपल्यासाठी कसे आहे, त्रासदायक आहे. तर पहिलं आपण बघणार आहे कवके. काय आहे, कवके, फंगस है ना. बघा, चामडी वस्तू, गोंडपाट, सफेद पावडरसारखी रचना दिसते, तर ते असते फंगस. ठीक आहे. तर हे काय करतात, आपलं जे पण सामान आहे याचं खराबा करत असतात. तर हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. ओलावा मिळाल्यास सुती कापड, गोंडपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात. कोणाचे, कवकाचे, फंगसचे. कवकाचे तंतू ह्या पदार्थात खोलवर शिरून स्वतःचे पोषण व प्रजनन करतात. या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कुमकुवत होतो. म्हणूनच बुरशी आलेले कपडे, गोंडपाट, चामड्याच्या चप्पल, बूट, पाकिटे, पट्टे फार काळ टिकत नाही. तसेच लाकडी वस्तू खराब होतात. ठीक आहे. जसं जे पण हे असतात, कवक जे असतात, ठीक आहे, हे काय करतात, मोठ्या प्रमाणात त्यांचे बीजाणू, स्पोर्स बाहेर टाकत असतात. आणि हे बीजाणू जिथे ओलसर ह्युमिड कंडिशन्स असतील तिथे जाऊन ते रुजून जातात. ठीक आहे. आणि मग जिथे कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ असेल किंवा कार्बन युक्त पदार्थ, मग लाकूड असेल, काय म्हणतात, लेदर असेल किंवा आपला गोंडपाट, पोता असेल, तिथे जाऊन हे काय होतं, स्थिर होऊन जातात पावसाळ्याच्या दिवसात. आणि मग त्यांच्यात ते खोलवर शिरतात आणि मग ते पदार्थांना किंवा त्या वस्तूंना ते काय करतात, हळूहळू ते कुमकुवत करत जातात. ठीक आहे. आता हे काही गरज नाही आहे. लोणची, मुरब्बे, जॅम, सॉस, चटण्या अशा ओलसर अन्नातही कवकाच्या विविध प्रजाती वाढतात. या अन्नातील पोषणद्रव्य शोषून स्वतःची वाढ व प्रजनन करतात. या प्रक्रियेत बुरशीकडून मायकोटॉक्झिन ही विषारी रसायने अन्नात मिसळली जाऊन ते अन्न विषारी होते. त्यामुळे बुरशी आलेले अन्न खाण्यास अयोग्य ठरते. तर इथे आपल्याला महत्त्वाचा पॉईंट काय आहे, मायकोटॉक्झिन. म्हणजे जी पण बुरशी असते ही काय तयार करते, मायकोटॉक्झिन हे विषारी द्रव्य. ज्यावेळेस हे कुठे एखाद्या अन्नपदार्थावर साचलेली असेल आणि तिथनं ती जेव्हा अन्न स्वतः घेत असते, तर स्वतःचं अन्न घेत असताना ती काही पदार्थ तयार करत असते. तर ते पदार्थ काय असतात, मायकोटॉक्झिन्स. आणि हे विषारी असतात, जी काय करतात, आपलं अन्न खराब करतात. आणि बघा, ज्यावेळेस जीवाणू अशा पद्धतीचं करतात कार्य आणि ते विषारी पदार्थ तयार करतात, तर त्या पदार्थाला, विषारी पदार्थाला एन्टेरोटॉक्झिन म्हणतात. काय म्हटलं जातं, मी इथे लिहित आहे, एन्टेरोटॉक्झिन. मायकोटॉक्झिन, बुरशी, बॅक्टेरिया, एन्टेरोटॉक्झिन. ओके. तर नेक्स्ट आता क्लॉस्ट्रिडियम, हानिकारक सूक्ष्मजीव आपण आता बघत आहे, तर आहे क्लॉस्ट्रिडियम. ठीक आहे. आता बघा, समारंभातील जेवणावळीच्या काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा, फूड पॉयझनिंग होते. हे अन्न अचानक विषारी कसे बरे बनते? शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू. कोणते अन्न खराब करतात? हे शिजवलेले अन्न, क्लॉस्ट्रिडियम. या जीवाणूचे सुमारे 100 प्रजाती काही स्वतंत्र मातीत जगतात, तर काही मानव व इतर प्राण्याच्या अन्नमार्गात आढळतात. हे जीवाणू दंड आकाराच्या असून प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात, एन्डोस्पोर्स तयार करतात. या जीवाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण ते विनऑक्सी परिस्थितीत वाढतात. हे एनएरोबिक कंडिशन्स, विनऑक्सी परिस्थितीत हे काय करतात, वास्तव्य करत असतात. ठीक आहे. यांना ऑक्सिजन, वातावरणातले ऑक्सिजनचे प्रमाण सहन होत नाही. ओके. तर आता बघा, जसं यांनी सांगितलं आहे की क्लॉस्ट्रिडियमचे 100 प्रजाती आहेत, तर त्यातले इथे आपण काही बघतो आहे, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम परफिंजिस, क्लॉस्ट्रिडियम बोटेलिनम आणि क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल. ओके. तर हे काही त्याचे प्रजाती आहे क्लॉस्ट्रिडियमचे. 100 आहे, त्यापैकी काही दिलेले आहे. जसं क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हे तुमच्या शरीरात, जखमेतून शरीरात आतमध्ये जातात. ठीक आहे. आणि मग आतमध्ये काही विषारी पदार्थ तयार करून ते आपल्याला आपल्या मेंदूच्या म्हणजे नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करतात. म्हणून तुम्हाला धनुर्वातचं इंजेक्शन दिलं जातं. ज्यावेळेस तुम्हाला लोखंड वगैरे लागतं, तर ते जखम जेव्हा होते, तर त्यावेळेस आपल्याला धनुर्वात, टिटॅनसचं इंजेक्शन दिलं जातं. ओके. काही याच्यातले जे आहे बॉट्युलिझम, हे कॅन फूड, हवाबंद, डबेबंद जे पदार्थ असतात, कॅन फूड ज्याला आपण म्हणतो,
त्यामध्ये ह्याची वाढ होते, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिझमची. ओके, तर हे काही एक्झाम्पल्स आहेत. आता पुढे अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, काही अजून उदाहरण दिले आहे. आपल्याला फक्त क्लॉस्ट्रिडियममुळेच काही आजार होतात का? इतर अनेक प्रजातींचे जीवाणू, विषाणू, आदिजीव व कवक हे सूक्ष्मजीवी अनेक मानवी रोगांसाठी कारणीभूत आहे. जीवाणूंपेक्षाही आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीत वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूंबद्दल तुम्हाला माहिती आहे. आता विषाणू, आपण इथे आत्तापर्यंत जीवाणू आणि कवक बघितले काही, पण काही सूक्ष्मजीव हे जीवाणूपेक्षा पण छोटे आहेत आणि हे फक्त कुठे राहतात? सजीव पेशीतच त्यांची काय होते? वाढ होत असते. याला आपण काय म्हणतो? विषाणू. काय म्हणतो? विषाणू. व्हायरस, आता सध्या आपण कोरोना व्हायरस बघतो ना, ते काय आहे? विषाणू आहेत. ठीक आहे. आता पुढे परिचय शास्त्रज्ञाचे. मासांची नासडी बॅसिलस जीवाणूमुळे होते असे मानले जात होते, मात्र शास्त्रज्ञाचे नाव आहे बघा हे वॉन आर्मेंजियम यांनी क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम हे विनऑक्सी जीवाणू यास कारणीभूत असल्याचे दाखवून दिले. तर ते शास्त्रज्ञ कोण होते? वॉन आर्मजेम यांनी हे दाखवलं की अन्न जे आहे किंवा मांस हे बॅसिलसमुळे नाही तर कोणामुळे नष्ट होते किंवा खराब होत आहे? तर बॉट्युलिनम, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम. आता पुढे इदा बँक्स्टन यांनी शिकागो विद्यापीठातून सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले. गॅस गँग्रीन ज्यामुळे होतं ते विष व त्याविरुद्ध उपयुक्त प्रतिविष म्हणजे अँटीटॉक्झिन यावरील इदा बँक्स्टन यांनी संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. ठीक आहे. तर हे शास्त्रज्ञाचे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला. इदा बँक्स्टन यांनी कशावर अभ्यास केलं होतं? तर गॅस गँग्रीनवर. टायफस या घातक रोगाच्या संशोधन दरम्यान त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली, पण त्यांनी त्यावर मात करून संशोधन सुरू ठेवले. त्यांच्या ह्या कार्याबद्दल 1947 टायफस मेडल प्रदान करण्यात आलेले. कोण होते ते? इदा बँक्स्टन. हे स्वतः रिसर्च करत होते टायफस या घातक रोगाच्या करत, त्यामध्येच त्यांना हा गँग्रीन झाला आणि त्यावरनं ते पूर्ण त्यांनी संशोधन केलेले. ओके. आता पुढे रोग प्रसार व प्रतिबंध. रोगाचे नाव एड्स. ठीक आहे. आता इथे बघणार तुम्ही एड्स कशामुळे होतो? तो विषाणू म्हणजेच व्हायरस. प्रसार एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईच्या दूधपासून याचं काय होतं? प्रसार होत असतो. इंजेक्शन व सुया पुन्हा न वापरणे, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे. प्रतिबंध. कावीळ विषाणूजन्य आहे. काळीवपण, हेपेटायटिस A, B, C, D हे सगळे व्हायरस आहे. प्रसार दूषित पाणी व अन्न. प्रतिबंध स्वच्छ गाळलेले पाणी, अन्न झाकून ठेवणे. इन्फ्लुएन्झा सर्दी वगैरे होते ना आपल्या नाकातनं किंवा डोळे जळजळ करतात आणि माइल्ड फीवर ताप असतो त्याला, हे पण विषाणूजन्य आजार आहे. प्रसार रोगांशी संपर्क टाळणे व स्वच्छता. गोवर, कांजण्या, स्मॉलपॉक्स, चिकनपॉक्स हे पण विषाणूजन्य आहे. व्हॅरिसोला हे विषाणू आपल्याला आजार राहिलेत आपले करणार आहे ते त्यावेळेस समजेल. रोगांशी संपर्क, निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न, लसीकरण. ओके. तर यामुळे काय होतं? मग कमी होतं. त्याच्यानंतर बर्ड फ्लू H7N9, स्वाईन फ्लू H1N1 हे पण विषाणूजन्य आहेत. रोग पक्षी आणि प्राणी, स्वच्छ व योग्य शिजवलेले मांस घेणे. डेंग्यू विषाणू, डासांचा दंश, परिसराची स्वच्छता, पाणी साठू न देणे, डासांवर नियंत्रण ठेवणे. ओके. न्यूमोनिया जीवाणूमुळे होतो न्यूमोनिया हा आजार. रोग्यांकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब, शिंक कोणी घेतली ज्याला न्यूमोनिया आहे तर त्यातनं मग न्यूमोनिया हा आजार पसरतो. लसीकरण व रोगापासून दूर राहणे. ओके. पुढे कुष्ठरोग हे पण काय आहे? जीवाणूजन्य आजार आहे. रोगांशी दीर्घकाळ सानिध्य. कॉलेरा परत जीवाणूमुळे, दूषित अन्न पाणी. हिवताप, मलेरिया, आदिजीव, प्रोटोझोअल आहे हा. डासांचा दंश आणि अस्वच्छ परिसर. ओके. हिवताप झाला. त्याच्यानंतर केसातील कोंडा, नायटा, गचकरणं, त्वचेतील चट्टे हे कवक आहे, फंगस इन्फेक्शन आहे. हे आता पावसाळ्यात खूप बघायला मिळतं कारण काय होतं? डॅम्प वेदर असतं. त्याच्यानंतर केसांवर पाणी वगैरे किंवा तुमच्या अंगावर पाणी वगैरे कधी ते कोरडं व्यवस्थित झालं नाही तर मग हे फंगस जास्त वाढतं. रोग्यांशी व त्याच्या वस्तूंशी संपर्क, स्वच्छता राखणे, रोग्यांशी संपर्क
टाळणे. ओके, तर हे झाले काही आजार आपल्याला पूर्ण करायचा आहे पुढे. ओके, आता पुढे यात काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. हा काय आहे? दगडफूल. हे काय आहे? दगडफूल. दगडफूल म्हणजेच काय? ज्याला आपण लायकेन म्हणतो. काय म्हणतो? लायके. ठीक आहे. फंगस आणि अल्गी, कवक आणि शैवाल यांचा दोघांचा काय असतो? हा सहजीवी पद्धतीने सिम्बायोटिक रिलेशन असतो, कवक आणि शैवाल. तर याला आपण म्हणतो लायकेन. हे पुढे येणारच आहे इथे. ओके, तर इथेच तुमचं कंप्लीट आहे. सूक्ष्मजीव बद्दल आपलं कंप्लीट होतं. तर आज आपण सूक्ष्मजीव काय असतात हे बघितलं. त्याच्यानंतर त्याचे प्रकार बघितले, हानिकारक आणि अहानिकारक किंवा आपल्याला उपयोगी असलेली सूक्ष्मजीव. ठीक आहे. आणि जसं आपल्याला उपयोगी असणारे सूक्ष्मजीव पोटात पण राहतात आणि त्याच्यामुळेच व्हिटॅमिन के जे आहे आपल्या पोटात किंवा आपलं शरीर हे तयार करू शकतो. ओके, तर हे काय आहे? चांगले बॅक्टेरियाज आपण त्यांना म्हणतो. तर इथेच आपले सूक्ष्मजीव हा टॉपिक संपत आहे.